कसबे सुकेने गावात चोरांची दहशत. कसबे सुकेने गावात कोकणगाव रस्त्यावरील असलेल्या महालक्ष्मी माता मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून या देवीची ओळख असून मंदिरात आज पहाटेच्या सुमारास मोठी चोरी झाली आहे. यामध्ये दानपेटी आणि देवीचे दागिने चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून 3 ते 4 वेळा अशाच प्रकारची चोरी झाली आहे आणि आज देखील अशाच प्रकारे चोरी झाली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असले तरी कसबे सुकेने गावात व पंचक्रोशीमध्ये कधी दिवसा तर कधी रात्रीच्या चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. चोरांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली असून पोलीस देखील हतबल झालेत की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये होतीये. चोरट्यांनी दानपेटी फोडून तसेच सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा फोडण्यात आलेत. ओझर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. चोर देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून त्यांची गावभर धिंड काढून कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. पहाटे साधारण 4:30-5च्या दरम्यान आमचं कुलस्वामिनी जे महालक्ष्मी मंदिर आहे त्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये एक चोरी झाली. तर CCTV कॅमेरे असतानाही साधारण 4-5 वेळेस ही परिस्थिती चोरी होण्याची झालेली आहे, परंतु अद्यापर्यंत कुठलाही याचा तपास लागलेला नाही. वारंवार अशा पद्धतीने जर होत राहिलं तर गावामध्ये अशी चोरांचाही थोडीशी भीड चेपली जाते आणि वारंवार त्यांचं हिंमत होते. तर अशा पद्धतीने जर आता जर व्यवस्थित चौकशी वगैरे झाली तर CCTVमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये ते दिसताही त्यांचे चेहरे अस्पष्ट का होईना परंतु बऱ्याच चांगल्या प्रमाणात दिसत आहे. तर चांगल्या पद्धतीचा शोध घेऊन आणि प्रशासनाने शोध घेऊन आणि तातडीने याचा बंदोबस्त केला पाहिजे. तर पुढील काळामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. किती वाजेच्या सुमारास झालं? साधारण हे 4-4:30च्या दरम्यान झाले, पहाटेच्या सुमारास झाले. पैसे त्यातून बरीच मोठी दानपेटी तोडली, कुलपा तोडल्या आणि त्याच्यातून दानपेटीतून बरीच मोठी रक्कम माझ्या मते 8-10 हजार रुपये तिथून गेले असावेत. 10-1 हजार रुपये येत आहे आमचे, त्यात 10-1 हजार रुपये गेले असावेत असा एक अंदाज आहे. आणि देवीचे इतर दागिने वगैरे ते नेले त्यांनी. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं जर व्हायला लागलं तर अजून ते लोकांचं डेअरिंग वाढेल आणि अजून इथं अशा पद्धतीच्या घटना घडतील तरी पोलिसांनी त्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी विनंती. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.